नमस्कार, सचिन नाईर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज मराठी भाषा दिन साजरा केला जातोय. काय वाटतं नेमकं तुम्हाला याबद्दल? विधान भवनात देखील मराठी भाषा दालन जे आहे ते खुलं केलं जाते. विनोदाची दालनं खुली केली जाते. कसं पाहता? हे काय दालनं उघडा पण एकच गोष्टची फक्त हे मनामध्ये एकच गोष्टीचं आपल्याला मनामध्ये एक खंत जी वाटते की एका बाजूला या मराठी भवनाची निर्माण करण्याचं काम जे सरकारने करायला पाहिजे होतं ते न करता बिहाराने सरकाराने जागा विकत घेऊन आपली 14 माळीची बिल्डिंग नवी मुंबईला होते आणि त्यांची 30 माळीची बिल्डिंग होते. ही शोकांतिका आणि ही खंत मनामध्ये. आजचा हा दिवस कुसुमाग्रजांना अभिवादन करत असताना मराठी भाषा ही फक्त संवादापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा जो लौकिक ज्या संतांनी दिलेला आहे, समाज सुधारकांनी दिलेले आहेत आणि विशेषतः क्रांतिकारक जे निर्माण झालेले आहेत आणि त्यात महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज हे अग्रगामी आहे आणि ही त्यांची असलेली भूमिका ही भाषाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पण देखील देशवासींना पोचवणं हे देखील मला असं वाटते आपलं कर्तव्य आहे. परंतु सरकार उदासीन आहे. अजूनही नामफलकवरती पाहिजे तसे गुजरातीमध्ये पाट्या लावले जात आहेत. आम्ही टीका केली तर सांगता तुम्ही आरोपाला आरोप करता. अरे तुमच्यात हिंमतच नाही आहे, तुमची ताकद राहिली नाही आहे, तुम्ही वगैरे नाही का? कारण मंत्रिमंडळातली लोकच त्यांना मदत करणारी लोक बसलेले आहेत. नक्कीच. पण जातीय सलोखा बिघडते असं वाटतंय तुम्हाला राज्यामध्ये? राज्यामध्ये या अगोदरच जाती आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. पण मराठी भाषा ही आली पाहिजे, मराठी भाषा ही शिकवली गेली पाहिजे किंवा त्यांनी शिकली पाहिजे. ही माफक अपेक्षा आम्ही जर केली तर तुम्ही त्याला राजकारण म्हणता, समाजामध्ये तटुता निर्माण करता. अनेक गुजराती आहेत, अनेक जैन धर्मी आहेत, अनेक मुस्लिम्स आहेत किंवा अनेक ख्रिश्चन्स आहेत, अत्यंत चांगले मराठी बोलतात. मग त्यांना ते का जमते? कारण त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. पण काही मुजोर लोक आहेत की आम्ही हे शिकणारच नाही, आम्हाला गरजच नाही. म्हणजे पैसा इकडनं कमवायचं, मात्र या मातीची आणि मातृभूमीची जो सन्मान आहे तो करायचा नाही. असं जर असेल तर हे चालेल का? म्हणूनच आमचा राग आहे. सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. काल सगळी धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. पण बरेचसे वाद त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सरोज अहिरेत आमदार त्यांनी म्हटलेलं आहे की माणूस होता त्यावेळी मला जाऊ दिलं जात नव्हतं, मी महिला आहे म्हणून. आता महिला राष्ट्रीय अध्यक्ष झाले, आता तरी जाऊ द्या, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. एकंदरीतच कसं पाहता? कारण पत्रकार परिषदेपूर्वी त्यांना काही बोलू दिलं नाही, बरीचशी धुसफूस सुद्धा त्या ठिकाणी काल रेकॉर्ड जर झाली. तुम्ही सर्व बघितलं त्यातून तुम्हाला काय अंदाज बांधायचं हे तुम्ही बघा. परंतु त्यांचा तो अंतर्गत पक्षाचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्कीच आनंद आणि समाधानकारक आहे की सुनित्राताई हे नेतृत्व करणार आहेत. म्हणजे आदरणीय दादांच्या कुटुंबातला आणि जे सावळीसारख्या त्यांच्याबरोबर राहिलेले सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, कारण मी स्वतः 25-30 वर्ष त्यांना मी ओळखतो की मतदारसंघामध्ये प्रत्येक कामासाठी जिकडे दादा नसतील तिकडे वहिनी हे नेहमी राहिले. तर एक आनंद नक्कीच आहे आणि त्यांना शुभेच्छा आमच्या आहेतच आणि पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे. एवढंच आहे की पुढे ज्या पद्धतीने दादांनी हे नेतृत्व देत असताना आमदारांना सांभाळलं, सर्व इतर पक्षांबरोबर तो संवाद साधला, तो तो तसं कायम त्यांनी ठेवलं पाहिजे, त्या पक्षाने ठेवलं पाहिजे आणि लोकभिमुक्त काम व्हायला पाहिजे त्यांच्या हातातून, अशी माफक अपेक्षा आहे. एकीकडे राज ठाकरेंना भेटतायत रोहित पवार आणि दादांच्या अपघाताबद्दल इत्थंभूत माहिती गोळा करताना आपल्याला पाहायला मिळत काल आहेत. पण दुसरीकडे आपण पाहतोय की बरेचसे नेते भाजपचे त्यांच्यावर टीका सुद्धा करतायत की ते राजकारण करतायत. बघा, भारतीय जनता पार्टीने प्रवक्ता व्हायची काय गरज आहे? एक कुटुंबातला एक व्यक्ती ज्यावेळी अशा काही गोष्टी जे त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं, लोकांमध्ये मांडलं पाहिजे होतं का या या उणिवा झालेले आहेत, ते तुम्ही करत नाही. मग एक एक गोष्ट बोलल्यानंतर मग का VCRचं विमान तुम्ही ग्राउंडेड केलं? म्हणजे त्यांच्या मुद्द्याला कुठेतरी तथ्य आहे ना. एक एवढी मोठी घटना होते, राज्याचा एवढा मोठा नेता जातो आणि त्याची साधी चौकशी करण्याच्या बाबतीतली मागणी असेल किंवा काही उणिवा जे नजर लावून दिली तर तुम्ही राजकारण म्हणता? तो त्यांचा नैतिक अधिकार नाही आहे का? राजकारण ही जी मंडळी जे करणारे आहेत, त्यांनी काय राजकारण केलं हे मी सांगायची गरज नाही. मला यावरच काय आरोप केले हे आपण सर्वांनी बघितलेले आहेत. धनंजय मुंडे म्हणतात ते राजकारण करताय, प्रवीण दरेकर म्हणतात राजकारण करताय आणि FIR नाही तर चमकोगिरी करायचं असं गुणरत्न सदावर ते म्हणतात. एकीकडे शिवसेनेने सुद्धा आता सगळ्या ह्या फ्लाईट्समधून आम्ही जाणार नाही असा पवित्रा घेतलाय. कसं पाहता? राजकारण आहे याच्या मागे? नाही नाही, कसं आहे की एक तर गोष्ट नक्की आहे किंवा जी घटना घडली ज्या विमान कंपनीतून घडली तर स्वाभाविकच आहे त्यांनी कोणीही जाणं अभिप्राय नाही, तरी ते ग्राउंडेड झालेले आहेत. म्हणून त्याला तुलना काय, त्यांनी त्याला सपोर्ट केला अशातला भाग नाही. परंतु रोहित पवार जे मुद्दे मांडत आहेत, ठीक आहे, ते ॲग्रेसिव्हली मांडत असेल, त्यांची मुद्दत त्यांची मांडण्याची पद्धत योग्य अयोग्य ह्याची वेगळी चर्चा होईल. पण रास्त तर भूमिका मांडतायत ना, तर त्याला तुम्ही कसं राजकारण म्हणता येईल?
मग हे तुम्ही हे जर लोकांच्या नजरेत आणून दिलं असतं की आम्ही ह्या कारवाई केली, या गोष्टी केली, CID ती चौकशी आली, एक शब्द काढला नाही. काल त्यांनी FIRची मागणी केल्यानंतर मग CIDचे प्रवक्ते बोलायला लागले. ह्याचा अर्थच काय की तुम्ही उदासीन आहात. आणि म्हणून हे सातत्याने जागृत राहून याची सखोल चौकशी होऊन घेऊन अहवाल समोर यायला पाहिजे, ही त्यांची जी आग्रही मागणी आहे. कालच त्यांचा मलाही फोन आला होता. आदरणीय उद्धवजींना पण त्यांना भेटायचं आहे. तशातला निरोप मी त्यांच्या वतीने आदरणीय उद्धवजींना पण दिलेला आहे. नक्कीच मराठी भाषेच्या कार्यक्रमाला विरोधक पोहोचले नाही, सगळ्यांना निमंत्रण होतं. उद्धव ठाकरेंची आमचे भूमिका काही लोक पोचले, पण तुम्ही हे बघा ना, मंत्री पोचलेत की नाही. अहो, मंत्रिमंडळातली लोक सत्ताधारीच जर दिसत नाही, कारण उदासीनता त्यांची दिसते. आम्ही तर तिकडे होतोच, आमचे काही ठराविक लोक. आता तुम्ही आम्हाला अडवला म्हणून आम्ही चाललो. ते पण आता पुन्हा तुमच्यावरच आरोप करतील की आम्ही निमंत्रण देतो पण विरोधक आक्रमक पण दिसत नाही पायऱ्यावर आणि तिथे जात असं नाही. बोलतोय, आम्ही चाललोय. आणि कार्यक्रम 10चा आहे, तर ते आमचे काही सदस्य बसलेले आहेत, आम्ही पण त्याच्यामध्ये जातोय. प्रश्न तो नाही आहे, पण ह्या धोरणाचा उदासीनता आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने पण कार्यक्रम घेतलेलेच आहेत. आज भागाभागामध्ये पण आम्ही कार्यक्रम साजरा करतोय. पण शासकीय ह्याच्यामध्येच उदासीन आणि शासनातले असलेले आमदार सत्ताधारी तेच जर येत नसेल, तर यातूनच स्पष्ट दिसते की कशा प्रकारे हे चाललंय. नागपूरमध्ये गणिताचा पेपर फुटला, किती गंभीर आहे. अत्यंत गंभीर आहे. आणि हे प्रकार या अगोदर ज्यावेळी होत होते, म्हणून आपण सांगत होतो की ह्याची CID चौकशी करून असे पेपर फोडणारी जी लोक आहेत, ह्याचं एक रॅकेट चाललेलं आहे, ते मोडून काढले पाहिजे, जे दुर्दैवाने होत नाही. आज बदलापूरमध्ये पण जी घटना घडली त्याच्याबद्दलचं पण स्थगन आम्ही या निमित्ताने आणलेलं आहेत की एक अल्पवयीन मुलीवरती, चिमुकल्यावरती जो विनयभंग झालेला आहे आणि 45,000 मुले आणि मुली ही बेपत्ता होत आहेत या राज्यातली, आणि सरकार शांत बसलेलं आहे. आणि ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारला बोला नाही ते वैयक्तिक कारणानंतर बेपत्ता होतात, नंतर परत येतात. ही काय पद्धत आहे? आणि म्हणून ह्याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.